नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. तर रेल्वेमध्ये मित्रांनो जागा निघाल्या RRB ELP लोको पायलट असिस्टंटची ज्या मित्रांनो भरती निघाली आहे. तर 5696 जागांसाठी ज्या मित्रांनो ही भरती निघाली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर तुमचा ITI पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या भरतीचे जे फॉर्म आहे 20 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो RRB ELP लोको पायलट असिस्टंटची. तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा काय असणार आहे, तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये काय काय प्रोसेस असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून RRB ELP लोको पायलट असिस्टंट या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जागा या ठिकाणी तर 5696 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आला आहे आणि या ठिकाणी जे SC/ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला आपण तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 500 रुपये फी असणार आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणते ट्रेड लागणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी दाखवून देतो. तर पहा, यामध्ये तुम्हाला एवढे ट्रेड या ठिकाणी लागणार आहे. 10वी पास आणि ITI पाहिजे तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉईल वाइंडरचा सुद्धा तुमचा ITI पाहिजे, इलेक्ट्रिशियनचा ITI पाहिजे, फिटरचा ITI पाहिजे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांचा सुद्धा हा ITI झाला असेल तर त्यांनाच या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. 10वी पास पाहिजे आणि तुम्ही ITI झाला पाहिजे. तर पहा, यामध्ये जे फी आहे तुमची, हे जे मित्रांनो फी तुमची वापस केली जाणार आहे, यामध्ये रिफंड केली जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो या भरतीमध्ये लेखी परीक्षेवर होणार आहे. तुमच्या यामध्ये मित्रांनो 2 लेखी परीक्षा असणार आहे. पहिली लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे, त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि दुसऱ्या लेखी परीक्षेमध्ये असे 2 पार्ट असणार आहे, A पार्ट आणि B पार्ट. ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वात आधी तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. तर पहा, या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे लेखी परीक्षेवर होणार आहे. सर्वात आधी तुमचा जो पहिला टप्पा असणार आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता पॅटर्न सिलेबस ऑफ CBT 1. तर सर्वात आधी तुमचा पहिला लेखी परीक्षा असणार आहे. 60 मिनिटाचा तुम्हाला यामध्ये टायमिंग भेटणार आहे आणि 75 प्रश्न जे मित्रांनो या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी पासिंग तुम्ही बघू शकता. या ठिकाणी UR कॅटेगरीसाठी EWS कॅटेगरीसाठी 40 पासिंग ठेवण्यात आले आहे. OBC कॅटेगरीसाठी पासिंग 30% ठेवण्यात आलं आहे. SC कॅटेगरीसाठी पासिंग 30% ठेवण्यात आलं आहे आणि ST कॅटेगरीसाठी 25% फक्त पासिंग ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर पहा, तुमचं जे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पहिला जो पेपर असणार आहे 75 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिक्सचे जे या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे. मॅथमॅटिक्सचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर तुमचे जनरल सायन्सचे जे मित्रांनो या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि GKचे यामध्ये तुमचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता जनरल अवेअरनेस, करंट अफेअर, सायन्स झालं, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, कल्चर, पर्सनॅलिटीज, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टंट. तर ह्या टॉपिकचे रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर तुम्ही टॉपिक बघू शकता, या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरा स्टेज तुमचा असणार आहे, ते असणार आहे मित्रांनो लेखी परीक्षा, ज्यामध्ये A पार्ट असणार आहे आणि B पार्ट असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुसरी जी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर दुसरी लेखी परीक्षेत A पार्टमध्ये तुम्हाला सांगून देतो, तर A पार्टमध्ये तुमची 100 मार्काची परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर 100 मार्काची परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 3 आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ज्यामध्ये पहा, गणिताचे या ठिकाणी, मॅथमॅटिक्सचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे जे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे A पार्टमध्ये. हा A पार्ट बघू शकता तुम्ही या भरतीचा A पार्टमध्ये. त्याचबरोबर B पार्टमध्ये तुमची परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता B पार्ट सिलेबस. तर B पार्टमध्ये तुमचा जो ITI झाला, जो तुम्ही मित्रांनो ट्रेड टाकला, जसा फिटर झाला,
तुम्ही तुमचा जो ITI आहे त्या ITI ट्रेडच्या रिलेटेड मित्रांनो 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी. त्याचबरोबर यामध्ये पासिंग फक्त 35% पासिंग ठेवण्यात आलं सर्व कॅटेगरीसाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये, RRB LP या भरतीमध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे या भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवून देतो या ठिकाणी. तर पहा तुम्ही या ठिकाणी जागा जे अहमदाबाद आहे या ठिकाणी 24 जागा, अजमेरमध्ये 22 आहे, त्यानंतर बँगलोरमध्ये 47 आहे, भोपाळमध्ये 22 आहे, त्यानंतर भुवनेश्वरमध्ये 28 आहे, त्यानंतर बिलासपूरमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता 119 आहे, त्यानंतर चंदीगडमध्ये या ठिकाणी बघू शकता 6 आहे, चेन्नईमध्ये 15 आहे, त्यानंतर गोरखपूरमध्ये 4 आहे, गुवाहाटीमध्ये 6 आहे, त्यानंतर जम्मू श्रीनगरमध्ये या ठिकाणी 4 आहे, त्यानंतर कोलकातामध्ये या ठिकाणी 26 आहे. त्याचबरोबर तर कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर सॉरी या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता टोटल या ठिकाणी बघू शकता 238 जागा आहे. अजमेरमध्ये या ठिकाणी 228 जागा आहे, बँगलोरमध्ये या ठिकाणी 273 जागा आहे, त्यानंतर भोपाळमध्ये या ठिकाणी 219 जागा आहे, त्यानंतर 65 जागा या ठिकाणी भोपाळमध्ये, भुवनेश्वरमध्ये 280 जागा आहे, बिलासपूरमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1192 जागा आहे, त्यानंतर चंदीगडमध्ये 66 जागा आहे, त्यानंतर चेन्नईमध्ये 148 जागा आहे. तर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. तर हे होते स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार SC ST OBC WS सर्व कॅटेगरीसाठी एवढ्या जागा या ठिकाणी दाखवल्या आहे. ठीक आहे. तर एवढ्या जागा यामध्ये. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय